मित्र हो नमस्कार. मी विजय. आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागलीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी असेच खूप महत्त्वाचे आणि ट्रेंडिंगचे रोजचे रोज अपडेट देणारे विषय तुमच्यासमोर मी घेऊन येत असतो. मित्रांनो, जंगली रमी पे आओ ना महाराज असे एक गेम आहे आणि त्याची आपल्याला ॲड लागते. YouTubeवरती ती ॲड लागते. त्याला स्किप केल्यानंतर ती ॲड जाते आणि आपण जो YouTubeवरती प्रोग्राम पाहतोय, तो आपल्या समोर दिसतो. पण इमॅजिन करा एखादा आपल्या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषयाचा, संवेदनशील खात्याचा मंत्री अधिवेशन काळामध्ये, अधिवेशनामध्ये, सभागृहामध्ये जंगली रमी किंवा रमी सर्कल थोडक्यात पत्त्याच ऑनलाईन जुगार असतो तो, हे खेळत असेल, तर काय होईल? याच विषयावरती आपल्याला पुढच्या 5 मिनिटात बोलायचंय. तर कुठेही जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुन्हा एकदा स्वागत करतो. मी विजय आणि आपण पाहताय बोलकी पाहवा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव बघा ना किती आहे, की आपल्या महाराष्ट्रात तो कृषी मंत्री लाभलाय, जो म्हणतो की कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे आणि ती मला दिलेली आहे. कृषी खातं ओसाडगावची पाटीलकी असते का? आणि जर कृषी खातं जर ओसाडगावची पाटीलकी असेल, तर तो का पाटील झालाय त्या पाटीलकीचा? दे ना सोडून. राजीनामा दे. कशाला पाहिजे तुला जर त्या त्या खात्यात तुला रस नाही, इंटरेस्ट नाही, तर उगं कशाला त्या खात्याची गरिमा घालवतोय? खरं तर माणिकराव कोकाटे हे खूप ज्येष्ठ आहेत. पण यांच्याविषयी बोलायचं काय? एक उदाहरण नाही त्यांचं. अशी भरपूर उदाहरणं आहेत. मागच्या 6 महिन्यापासून जसं त्यांना कृषी खातं दिलंय ना, तसं त्या माणसाने काम काय केलंय का नाही हे माहीत नाही. पण तो नेहमी आणि नेहमी वादातच सापडलेला आहे. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळं स्टेटमेंट करायचं, जेणेकरून शेतकरी दुखावेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या मुलांना बाहेर ज्यांना माहिती आहे जग काय आहे, ते त्याच्यावरती तुटून पडतील. शेतकऱ्यांचा अपमान कसा करता येईल, यासाठी 100% झटणारा माणूस म्हणजे हा माणिकराव कोकाटे. आता या माणसाचा शेती खात्याशी काय संबंध? त्याला कृषी खातं का दिलं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कृषी खात्यातलं क सुद्धा माहीत नसलेले हे माणिकराव कोकाटे ज्यावेळेस अधिवेशन काळामध्ये, तर त्या अधिवेशनामध्ये इतकं सगळं म्हणजे जुळवून आणण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. आणि तो तुमच्या आमच्या टॅक्समधून जातोय. तुम्ही आम्ही जे गोरगरीब महाराष्ट्रातली जनता आहे ना, त्यांच्यावर खिशातून रुपया-रुपया जो जमा केला जातोय ना, तो त्या अधिवेशन काळावरती कितीतरी कोटी खर्च केले जातात. आणि त्या पवित्र मंदिरामध्ये जिथं कायदे बनले जातात, कायदे मंडळ बनलं जातं, तिथं हा माणूस ऑनलाईन रमी खेळतोय. आणि हे तर काहीच नाही. आता हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्वीट केला. पण रोहित पवारांकडे हा व्हिडिओ गेला कसा? जिथं माणिकराव कोकाटे बसतात, त्यांच्या पाठीमागे जो कोणी बसलेला आहे, तो त्यांचाच माणूस आहे. तो त्यांचाच आमदार असणार आहे विधान परिषदेतला किंवा त्यांचाच कोणीतरी मंत्री असणार आहे, की जो त्यांच्या खूप जवळचा आहे. इतक्या जवळ जाऊन माणूस आपल्या पाठीमागे व्हिडिओ बनवतोय त्याचा, याचं सुद्धा भान नाही. म्हणजे हा नक्कीच रमी खेळत होता. आणि खोटं बोलण्याची जी काही खोटं बोलायचं नाही हे त्यांना माहीत नाही. खोटं, खोटं आणि खोटंच बोलत चाललेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे, की मी YouTubeवरती खालच्या सभागृहात काय चाललंय ते मी बघत होतो. आणि खालच्या सभागृहात काय चाललंय ते बघताना तिथं मला ॲड आहे. पहिली तर गोष्ट सांगतो, ज्यावेळेस लाईव्ह शो चालू असतो, शक्यतो त्याच्यामध्ये ॲड्स खूप कमी येतात. त्याच्यामुळं आल्याला लागलीच लगेच ॲड येण्याचा काही संबंधच येत नाही. हा झाला पहिला यांचा खोटारडेपणा उघड. दुसरा खोटारडेपणा कोणता? तर हे स्किप जे असतं, तो अडाणी माणसाला सुद्धा माहीत झालंय की ते स्किप असतं. हा स्काईप बोलतोय. आता याच्या बुद्धीचा, याच्या शिक्षणाचा काय संबंध आहे, कशाशी काय माहीतच नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात मोठं खोटं म्हणजे तो म्हणतोय खालच्या सभागृहामध्ये जे चाललं होतं, ते मी पाहताना जी ॲड आली, ती ॲड दिसली. अरे बाबा, ॲड तशी दिसत नाही. ॲड ही कोणीतरी प्रमोट करत असतं. कोणीतरी त्याचं प्रमोशन करत असतं ना. कुठलातरी एखादा सेलिब्रिटी असेल, कोणीतरी असेल जो सांगत असतो जंगली रमी खेळा वगैरे असं ट्रस्टेड आहे, अमकं आहे, फलान आहे. तिथं सेट नाही करावं लागत ना. स्किपला खाली बटन असतं ना कोपऱ्यात. तिथं स्किप केलं की संपला विषय. 3 सेकंदात स्किप होतं. 18 सेकंदाचा व्हिडिओ येतो कुठून?
18 सेकंदाचा व्हिडिओ खाली केले की स्किप होतो बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा वरून सेट करतोय आणि एवढं सगळं करून धडधाकट खोटं बोलतोय. एवढं समोर दिसून सुद्धा. उद्या तर म्हणेल हे एआयनी बनवलेलं आहे. आता तर त्यांनी त्या व्हिडिओची अगोदर तरी म्हणजे हा माझाच व्हिडिओ आहे, पण मी जुगार खेळत नव्हतो. तर मी खालच्या सभागृहात काय चाललंय ते बघत होतो. वाह रे पट्ट्या! एवढाच अभिमानी आणि एवढा अभिमान नाही तुला खालच्या सभागृहात काय चाललंय बघण्याचा? शेतकऱ्यांसाठी कायदे बनवायचे. शेतकऱ्यांच्या पिकाला जो काही हमीभाव आहे तो द्यायचा. हे सगळं राहिलं बाजूला आणि हा बिचारा डायरेक्ट जाऊन विधान भवनामध्ये विधान परिषद विधानसभेपेक्षा विधान परिषदेची गरिमा आहे. कारण ते वरिष्ठ सभागृह आहे. तिथं आमदार निवडून देतात लोकांना, ती लोकं तिथं बसतात. आणि हा एक मंत्री लेव्हलचा माणूस, याला एवढी सुद्धा आचारसंहिता नसावी. एवढं सुद्धा यांचा मेंदू चालत नसावा. बाकीचे सुद्धा मंत्री आहेतच की. अरे पण कुठं कुठली गोष्ट करावी याचं सुद्धा काडीमात्र नॉलेज नाही लोकांना. आणि कसे हे आपल्या उरावरती कृषी मंत्री असे बसवलेत, याचा विचारच करू वाटत नाही. तुम्हाला काय वाटतंय? द्या शिव्या, बिनधास्त द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.